नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं बिबट्याने केली शेती टोमॅटोची। मी दीपक शेवाळे। मित्रांनो, आज आपण प्लॉटमध्ये आलेलो आहोत टोमॅटोच्या। आज दिवस आहे 35वा। टोमॅटोचं टोमॅटोच्या फांद्या बांधायचं काम चालू आहे। तुम्ही आता टोमॅटो बघत आहात की किती मोठे पसरलेले आहेत। आज सर्वसाधारणपणे 4.5 फुटाची जी सरी आहे ती पूर्णपणे जवळजवळ झाकत आलेली आहे टोमॅटोनी। आता टोमॅटोची उंचीसुद्धा तुम्हाला माझ्या सर्वसाधारणपणे मांडीला लागत आहे। सर्वसाधारणपणे 1.5 फूट पावणे 2 फूट उंचीची झाडं झालेली आहेत आता। आणि 2-3 दिवस आमचा टोमॅटोचा जो प्लॉट आहे तो बांधायला थोडा वेळ झालेला आहे, लेट झालेला आहे। तर त्याच्यामुळे तुम्हाला टोमॅटोचा पसारा किती वाढला आहे त्याची कल्पना येत असेल। तर टोमॅटो लेट का बांधू नये ह्याचं कारण आता तुम्हाला सांगत आहे। मागच्या वेळेच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं तर तुम्हाला आता कारण सांगत आहे। ज्यावेळी ही फांदी जी आहे ही पसरते, फांदी झाड वाकडं तिकडं होतं, हे ओढलं जातं असं। ज्यावेळी हे असं ओढलं जातं त्यावेळी ही जी फुलं आहेत ही फुलं आतमध्ये जातात। ही आतमध्ये गेली का यांना ऑक्सिजन कमी मिळतो। दुसरी गोष्ट ही एकमेकांना घासली जातात, याच्यातले जागा कमी होते। अल्टिमेटली फळांची जी वाढ आहे त्या वाढीवर परिणाम होतो। म्हणून टोमॅटोची झाडं योग्य वेळी बांधावी। आता जे हे येणारे प्रॉब्लेम आहेत तुम्हाला थोडेसे किरकोळ कारकोळ हे तुम्हाला पुढच्या वेळेला मी समजून सांगेल। पण ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत याच्यासाठी तुमची लागवड जी आहे ही 30 दिवसाच्या आतमध्येच झाली पाहिजे। अजून एक गोष्ट घडते, टोमॅटोला फांदी लवचिक असते ही टोमॅटोची, पण तरीसुद्धा ज्यावेळी आपण टोमॅटो ओढलं जातं त्यावेळी ह्या झाडाच्या ज्या पेशी आहेत काही त्या पिचल्या जातात। कारण ह्या झाडांना आपल्या बोटासारखा सांधा नाही आहे। आपल्या बोटाला सांधा आहे, आपण वळवू शकतो, बोट सरळ करू शकतो, तसा याला सांधा नाही। तर त्या ठिकाणी ह्या पेशी खराब होतात, आतल्या जे सेल आहेत त्या डॅमेज होतात आणि प्लॉट करप्यावर जातो। म्हणून प्लॉटची बांधणी ही योग्य वेळी करावी। 30 दिवस हा परफेक्ट टाईम आहे, 30 दिवसाच्या आत करावी। थोडीफार मागं पुढं झाली तरी चालू शकेल, परंतु 30 दिवसाच्या आत करावी, म्हणजे तुमच्या टोमॅटोला करप्याचा अटॅक येणार नाही, झाडं चांगली सदृढ राहतील, उत्पन्न चांगलं मिळेल। तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला त्याच्याविषयी कॉमेंट करा। तुमच्या काही शंका असतील तर त्या आम्हाला विचारा, आम्ही त्या नक्की सोडवण्याचा प्रयत्न करू किंवा त्याचं भविष्यातल्या एखाद्या यूट्यूबमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करू। आणि आवडल्यास तो शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।